नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये स्पेशल पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे असणारे 30 प्रश्न उत्तरं या ठिकाणी पाहणार आहोत. हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला सोलापूर जिल्ह्यावरती आधारित असणारे महत्त्वाचे प्रश्न आपण घेतलेले आहेत. जेणेकरून आपल्याला पोलीस भरती, तलाठी भरती तसेच जेवढ्या काही सरळ सेवा आहेत, त्या सर्वांसाठी महत्त्वाचे असणारे हे 30 प्रश्न ठरणार आहेत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पी-डी-एफ डाउनलोड करायची असेल, तर मराठी नोकरी या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे. सोबतच आपलं WhatsApp चॅनल देखील आहे. दोघांच्याही लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. त्या ठिकाणी जाऊन आपण चॅनलला जॉइन करा आणि नवीन असाल तर मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे. सोलापूर हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या दिशेला वसला आहे? मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून देऊ शकता. प्रश्न काय विचारलाय की सोलापूर हा जो जिल्हा आहे, हा महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या दिशेला वसलेला आहे? तर या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 2 तर आग्नेय या दिशेला आहे पहा सोलापूर जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. चला यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा. सोलापूर हा जिल्हा केव्हा अस्तित्वात आला? अस्तित्वात आला म्हणजे काय? तर सोलापूर हा जिल्हा कधी परिपूर्ण जिल्हा म्हणून ओळखला जाऊ लागला? या ठिकाणी थोडेसे पॉइंट समजावून घ्या. यामध्ये पहिला मुख्य पॉइंट आहे, की महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्य तयार झालं किंवा त्याची स्थापना झाली. ज्यावेळी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, त्यावेळी महाराष्ट्रामध्ये एकूण 26 जिल्हे होते. लक्षात ठेवा किती होते? 26 जिल्हे. आणि त्यावेळी सोलापूर सुद्धा महाराष्ट्रामध्येच हा जिल्हा होता. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 1 तर 1 मे 1960 हा जो दिवस आहे, तर या दिवशी सोलापूर हा परिपूर्ण जिल्हा म्हणून ओळखला गेला. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न तिसरा आहे. माळढोक पक्षी अभयारण्य सोलापूर आणि डॅश जिल्ह्यामध्ये आहे. सर्वात सोपा आणि आत्तापर्यंत पोलीस भरतीमध्ये जवळपास 8 वेळापेक्षा जास्त हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. माळढोक पक्षी अभयारण्य कोणत्या 2 जिल्ह्यामध्ये आहे? त्यामध्ये पहिला जो जिल्हा आहे तो आहे पहा सोलापूर, पण आपल्याला विचारलंय की दुसरा जिल्हा कोणता आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 तर अहिल्यानगर किंवा अहमदनगर आणि सोलापूर या 2 जिल्ह्यामध्ये पसरलेला आहे पहा माळढोक पक्षी अभयारण्य. यावरती आपल्याला अजून एक इम्पोर्टंट प्रश्न विचारण्यात आला होता, की माळढोक हे जे अभयारण्य आहे, हे कशासाठी प्रसिद्ध आहे? तर लक्षात ठेवा हे पक्षी अभयारण्य म्हणून ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. त्यानंतरचा प्रश्न आहे, सोलापूर जिल्ह्यात एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत? सर्वात इम्पोर्टंट प्रश्न आत्तापर्यंत हा सुद्धा प्रश्न आपल्याला 3 वेळा विचारण्यात आलेला आहे सोलापूर पोलीस भरतीसाठी. जिल्ह्यामध्ये विधानसभा मतदारसंघ किती आहेत? तर सोपं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर एकूण 11 विधानसभा मतदारसंघ आहेत. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, पंढरपूर परिसरात भीमा नदी कोणत्या नावाने ओळखली जाते? या ठिकाणी प्रश्न लक्षात ठेवा. भीमा नदी जी आहे तर हिला 2 नावं आहेत. बाकीकडे तिला भीमा नदी ओळखलं जातं, पण पंढरपूर हा जो भाग आहे, यामध्ये या भीमा नदीला अजून एक नाव आहे. तर ते नाव आहे ऑप्शन क्रमांक 3 तर चंद्रभागा म्हणून पंढरपूर परिसरामध्ये भीमा नदीलाच ओळखलं जातं. ऑप्शन क्रमांक 3 करेक्ट उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6 आहे. सोलापूर जिल्ह्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान तालुका कोणता आहे? मित्रांनो, आपल्याला ज्या-ज्या पोलीस भरतीसाठी आपण ज्या-ज्या जिल्ह्यांचे फॉर्म भरले आहेत ना, तर आपल्याला त्या-त्या जिल्ह्यांची माहिती असणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा. त्यामुळे हा प्रश्न आपण मुद्दाम घेत आहोत आणि आजपासून आपण एक व्हिडिओ सीरीज सुरू केली आहे. यामध्ये 36 जिल्हे आणि प्रत्येक जिल्ह्यावरती आधारित 30 ते 50 प्रश्न आपण घेणार आहोत, जे आपल्याला प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमध्ये विचारण्यात आलेले होते. त्यामधीलच हा एक प्रश्न आहे, की सोलापूर जिल्ह्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान तालुका कोणता आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 तर उत्तर सोलापूर हा जो तालुका आहे, हा सोलापूरमधील सर्वात लहान तालुका आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7वा आहे. सोलापूर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? क्षेत्रफळावरती प्रश्न आपल्याला विचारला जातो. खूप वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर सोलापूर जिल्ह्याचं जे क्षेत्रफळ आहे, ते आहे 14,895 चौरस किलोमीटर एवढं. पर्याय क्रमांक 3 आपलं करेक्ट उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, सोलापूर जिल्ह्यातील खालीलपैकी कोणती नदी मुख्य नदी म्हणून ओळखली जाते? सोलापूरमधील मुख्य नदी कोणती आहे? सर्वात सोपा प्रश्न. कारण आपल्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही अशा नद्या आहेत ज्या मुख्यमध्ये म्हणजे काय, की त्यावरती त्या जिल्ह्याचं खूप सारं ठरलेलं असतो. तर तसाच प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेला आहे. सोलापूर जिल्ह्यातील मुख्य नदी कोणती आहे?
तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर भीमा नदी जी आहे ही सोलापूर जिल्ह्यामधील मुख्य नदी म्हणून ओळखली जाते. ऑप्शन क्रमांक 1 उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे सोलापूर जिल्ह्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा तालुका कोणता आहे? पाठीमागच्या प्रश्नामध्ये आपण सर्वात छोटा तालुका पाहिला. या ठिकाणी आपण मोठा तालुका पाहणार आहोत. छोटा तालुका कोणता आहे? छोटा तालुका आहे उत्तर सोलापूर. पण या ठिकाणी प्रश्न विचारलाय की मोठा तालुका. तर सोलापूरमधील सर्वात मोठा तालुका आहे ऑप्शन क्रमांक 2 करमाळा हा सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के क्षेत्रफळ सोलापूर जिल्ह्याने व्यापलेले आहे? महाराष्ट्राचं जेवढं काही क्षेत्रफळ आहे त्यापैकी किती टक्के क्षेत्रफळ हे एकट्या सोलापूर जिल्ह्याचं आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. तर 4.84 म्हणजे 4.84% इतकं जे क्षेत्रफळ आहे हे एकट्या सोलापूर जिल्ह्याचं आहे महाराष्ट्राच्या क्षेत्रफळापैकी. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे सोलापूर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये किती 6 प्रशासकीय विभाग आहेत. त्यामध्ये सोलापूर जिल्हा जो आहे हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये मोडतो? या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. तर पुणे हा जो प्रशासकीय विभाग आहे तर या प्रशासकीय विभागामध्ये येतो सोलापूर. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे? मित्रांनो कोणतीही पोलीस भरती असू द्या जिल्हा कोणताही असू द्या त्यासाठी आपल्याला हा जो प्रश्न आहे उजनी धरणावरती आणि आपल्याला नदीवरती सुद्धा विचारला जातो. लक्षात ठेवा उजनी धरण हे जे आहे हे कोणत्या नदीवरती आहे तर हे येतं पहा भीमा नदीवरती. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न 13वा आहे बार्शी येथील विष्णू मंदिर कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे? बार्शीमधील विष्णू मंदिर आणि त्या विष्णू मंदिराला अजून एक नाव आहे आणि त्याच नावाने ते फेमस देखील आहे. तर ते नाव आहे ऑप्शन क्रमांक 2. तर विष्णू मंदिरालाच भगवंत मंदिर म्हणून देखील ओळखलं जातं. पर्याय 2 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 14 आहे सोलापूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणता लोककला प्रकार प्रसिद्ध आहे? आत्तापर्यंत आपल्याला प्रत्येक राज्यामध्ये जेवढे काही लोककला प्रकार आहेत ते विचारले होते. पण या ठिकाणी आपल्याला विचारलंय की सोलापूर जिल्ह्यामधील लोककला प्रकार कोणता आहे? तर तो आहे ऑप्शन क्रमांक 4. तर पाऊल नृत्य हे जे आहे लक्षात ठेवा पाऊल असा सुद्धा आपल्याला ऑप्शनमध्ये येऊ शकतं. पाऊल नृत्य जे आहे हे सोलापूर जिल्ह्यामध्ये एक लोककलेचा प्रकार आहे. यामध्ये दांडिया जो आहे गरबा म्हणतो त्याला आपण ते गुजरातमध्ये असतं. या ठिकाणी पहा भांगडा जे आहे हे पंजाबमध्ये असतं आणि तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की कुचिपुडी हे जे आहे तर हे कोणत्या राज्यामध्ये लोककला प्रकार आहे? त्यासाठी आपण एक व्हिडिओ देखील बनवलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये जेवढे काही आपले भारतातील राज्य आहेत, प्रत्येक राज्य आणि त्या राज्यातील लोककला प्रकार आपण त्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या ठिकाणी उत्तर काय असणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न आहे खालील कोणत्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी नदीने विशिष्ट पूर्ण अर्धवर्तुळाकार आकार घेतल्याने नदीचे नाव तसे पडलेले आहे? या ठिकाणी प्रश्न थोडासा समजावून घ्या. असं कोणतं तीर्थक्षेत्र आहे की ज्या ठिकाणी एका नदीनं एक नदी आहे तर त्या नदीनं काय केलं आहे अर्धवर्तुळ बनवलेला एक आकार आहे म्हणून त्या नदीचं नाव तसं पडलेलं आहे आणि ते जे आहे ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे कारण पंढरपूर हे जे आहे हे ते तीर्थक्षेत्र आहे आणि त्या ठिकाणी जी नदी आहे तर त्याच नदीला चंद्रभागा या नावानं ओळखलं जातं. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे मोहोळ तालुक्यात इंग्रज व मराठे यांच्यातील शेवटची लढाई कोणत्या साली झाली होती? पहा मोहोळ तालुक्यामध्ये शेवटची इंग्रज आणि मराठी लढाई झाली होती तर ती कोणत्या वर्षी झालेली होती? या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. तर 1818 या वर्षी झालेली होती पहा इंग्रज आणि मराठे यांच्यातील शेवटची लढाई मोहोळ तालुक्यामधील. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 17वा आहे मराठी हिंदी व्यतिरिक्त आणखी कोणत्या भाषा सोलापूर जिल्ह्यामध्ये बोलल्या जातात? सोलापूरमध्ये मुख्यतः 2 भाषा आहेत त्यामध्ये पहिली आहे पहा मराठी भाषा, दुसरी जी आहे ती आहे पहा हिंदी भाषा. पण प्रश्न काय विचारलाय की या 2 भाषा व्यतिरिक्त अजून अशी कोणती भाषा आहे जी सोलापूर या जिल्ह्यामध्ये बोलली जाते? आणि ही जी भाषा आहे ती आहे ऑप्शन क्रमांक 2. तर कानडी भाषा. कानडी किंवा ती कन्नड भाषा आहे लक्षात ठेवा. कन्नड भाषा का बोलली जाते सोलापूरमध्ये? कारण सोलापूर आणि कर्नाटक जे आहे त्यांच्या दोघांची बॉर्डर एकच आहे. त्यामुळे या बॉर्डरवरचा जो काही प्रदेश आहे,
त्यामध्ये कन्नड भाषा सुद्धा बोलली जाते. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात ज्वारीचे कोठार आहे? या ठिकाणी प्रश्न थोडासा चेंज आहे. प्रश्न असा विचारला आहे, की खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणून ओळखले जाते? पहा, असा कोणता जिल्हा आहे, ज्याला ज्वारीचं कोठार म्हणतात? आणि तो जो जिल्हा आहे, सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे. पर्याय क्रमांक 3 तर सोलापूर याच जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणून ओळखतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, सन 2011च्या जनगणनेनुसार सोलापूर जिल्ह्यातील एकूण पुरुष साक्षरता दर किती आहे? या ठिकाणी प्रश्न आपल्याला विचारला आहे 2011 वरचा. कारण 2011 नंतर जनगणना अद्यापही आपल्या भारतामध्ये झालेली नाही. त्यामुळे जेवढे काही प्रश्न येतील आपल्याला जनगणनेवरचे आधारित, ते सर्वच्या सर्व 2011 वरती आधारित असणार आहेत. म्हणजे प्रश्न लक्षात ठेवा. 2011च्या जनगणनेनुसार सोलापूर जिल्ह्यातील एकूण पुरुष साक्षरता दर किती आहे? आणि तो जो पुरुष साक्षरता दर आहे, तो आहे 86.35% एवढा. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न 20 आहे. चिमासाहेबी, अनाबेशाही, तासगाव चमन, सोनाका या खालीलपैकी कोणत्या पिकाच्या जाती आहेत? आपल्याला या ठिकाणी पिकाच्या जाती विचारल्या आहेत आणि हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता पहा 2014 साली. कशासाठी? कृषी विभागासाठी या प्रश्नाचा उल्लेख करण्यात आलेला होता, कृषी सेवकासाठी. प्रश्न परत एक वेळा पहा. या ठिकाणी काही पिकाच्या जाती दिलेल्या आहेत. चिमासाहेबी, अनाबेशाही, तासगाव चमन आणि सोनाका. तर ह्या ज्या आहेत, ह्या द्राक्ष या पिकाच्या जाती आहेत. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, खिलारी जनावरांच्या बाजारासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे सोलापूर या जिल्ह्यातील खालीलपैकी कोणते गाव आहे? या या प्रश्नावरती सुद्धा आपल्याला 2 वेळा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. खिलारी जनावरांच्या बाजारासाठी एक महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध जिल्हा आहे, तो आहे सोलापूर. पण या ठिकाणी प्रश्न विचारला की सोलापूर जिल्ह्यातील कोणतं ते गाव आहे, ज्या ठिकाणी खिलारी जनावरांचा बाजार खूप मोठा भरतो? आणि ते जे गाव आहे, ते आहे ऑप्शन क्रमांक 2 तर सांगोला हे आपलं योग्य उत्तर होणार आहे. चला यानंतरचा प्रश्न आहे, भीमा व सीना या नद्यांचा संगम ज्या ठिकाणी होतो, ते दक्षिण सोलापूरमधील कोणते स्थान आहे? कोणते आहे? तर 2 नद्या आहेत. पहिली आहे भीमा, दुसरी आहे सीना. या 2 नद्यांचा संगम ज्या ठिकाणी होतो, ते दक्षिण सोलापूरमधलं ठिकाण कोणतं आहे? आणि ते जे ठिकाण आहे त्याला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक 3 तर कुंडल हे आपलं योग्य उत्तर होणार आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 23 आहे. अक्कलकोट ही कोणाच्या संस्थानाची राजधानी होती? यावर फक्त आणि फक्त आपल्याला एक वेळा प्रश्न विचारला होता पहा, तो पण विचारला होता तलाठी भरतीसाठी. अक्कलकोट ही कोणाच्या संस्थानाची राजधानी होती? तर ही होती राजा फत्तेसिंग याच्या संस्थानाची राजधानी. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. चला प्रश्न 24 आहे. महाराष्ट्रातील असा कोणता जिल्हा आहे, ज्यामध्ये सर्वात कमी पाऊस पडतो? आपल्याला या ठिकाणी प्रश्न कधी-कधी असा विचारला जातो, की महाराष्ट्रातील खालीलपैकी असा कोणता जिल्हा आहे, ज्यामध्ये पावसाचं प्रमाण हे सर्वात कमी आहे? आणि तो जो जिल्हा आहे, तो आहे ऑप्शन क्रमांक 1 तर सोलापूर हे आपलं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, अनुसूचित जाती, जमातींच्या शेतकऱ्यांनी सहकारी तत्वावर सुरू केलेली एक सूतगिरणी सोलापूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे? हा सुद्धा प्रश्न आपल्याला एम-पी-एस-सी मध्ये एक वेळा विचारण्यात आला होता प्री एक्झामसाठी. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर म्हाडा या ठिकाणी एक अशी सूतगिरणी आहे, जी अनुसूचित जाती आणि जमातींच्या शेतकऱ्यांनी मिळून सहकारी तत्वावर सुरू केली होती. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, उजनी येथील जलाशय खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? उजनी या ठिकाणी जे जलाशय आहे, तर त्या जलाशयाला काय नाव आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 तर यशवंत सागर हे जे नाव आहे, हे उजनी येथील जलाशयाला देण्यात आलेलं आहे. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न 27 आहे. उजनी प्रकल्पाचा जास्तीत जास्त फायदा होणारा महाराष्ट्रातील जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? कारण सर्वांना माहित आहे, की हा जो व्हिडिओ आहे, हा पण सोलापूर जिल्ह्यावरती आधारित घेतलेला आहे. त्यामुळे उजनी प्रकल्पाचा सर्वात जास्त फायदा होणारा जो जिल्हा आहे, तो देखील सोलापूरच आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न 28 आहे. जगज्योती महात्मा बसवेश्वर यांचे संजीवन समाधीस्थळ कोणत्या ठिकाणी स्थित आहे? बसवेश्वरांवरती एक प्रश्न विचारलेला आहे, की त्यांचं समाधीस्थळ हे कोणत्या ठिकाणी आहे?
या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 1 तर संगम हे जे आहे या ठिकाणी संजीवन समाधी स्थळ आहे जे आहे महात्मा बसवेश्वरांचं. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 29 आहे. पंढरपूर सारख्या अनेक गावांना भीमा नदीच्या पुरामुळे उद्भवणारा धोका कोणत्या जलाशयामुळे कमी झालेला आहे? लक्षात ठेवा, भीमा नदीचा जो पूर आहे, तर त्या पुरामुळे होणारा जो काही धोका होता, एक जलाशय बांधला आणि तो धोका कमी झाला, तर ते जलाशय कोणतं आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर देखील आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर उजनी धरणामुळे तो जो धोका आहे नदीच्या पुराचा तो कमी झाला आहे. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 30 आहे. उजनी धरण जलाशयाच्या परिसरामध्ये खालीलपैकी कोणते पक्षी मोठ्या प्रमाणात आढळून येतात? उजनी धरण जलाशयाचा परिसर. मित्रांनो, यावरती प्रश्न आपल्याला 2021 मध्ये विचारण्यात आला होता. असाच प्रश्न आपल्याला 2022 ला विचारण्यात आला होता आणि हाच प्रश्न आपल्याला 2024 ला सुद्धा विचारण्यात आला होता. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर रोहित हा जो पक्षी आहे, हा उजनी धरण जलाशयाच्या परिसरामध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते पहा महत्त्वाचे 30 प्रश्न जे आपल्याला सोलापूर जिल्ह्यावरती आधारित विचारलेले होते. आपल्याला जर असेच 35 जिल्हे अजून पाहायचे असतील, तर त्यासाठी ही जी प्लेलिस्ट आहे, ही एक प्रकारे तुम्ही सेव्ह करून ठेवा. म्हणजे आपल्याला प्रत्येक दिवशी एका जिल्ह्याचे प्रश्न पाहायला मिळतील. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा. मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची पी-डी-एफ अगदी तुम्हाला मी फ्रीमध्ये प्रोव्हाईड करत आहे. त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी या नावाने. त्याला सुद्धा जाऊन जॉइन करा. त्याची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.